दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनमध्ये बसवण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे हटवलेले पुतळे तात्काळ पूर्ववत बसवावेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन राज्याचे सरसेनापती बबनराव रानगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भगवंतराव जाधव यांना देण्यात आलं। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आलेले आहेत। यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान, उत्तम कार्यकुशल प्रशासन, सामाजिक सुधारणेच्या प्रणेत्या, अखंड हिंदुस्थानात 5000 मंदिरे बांधली, हजारो बारवा विहिरी, नदीवरील घाट, अन्नछत्रे, धर्मशाळा, वृक्ष लागवड अशी अनेक लोकोपयोगी कामे केली। त्याचबरोबर महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या थोर मातांचा गौरव करण्याऐवजी पुतळा हटवून अपमान करण्यात आला। या प्रकाराचा मल्हार सेनेच्या वतीने निषेध यावेळी करण्यात आला। हटवलेले हे पुतळे तात्काळ त्याच ठिकाणी बसवून त्यांचा गौरव करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी दिलाय। यावेळी राघू हजारे, छगन नांगरे, बयाजी शेळके, बाबूराव बोडके, दत्ता बोडके, बबलू फाळे, शामराव माने, विक्रम शिनगारे, हेमंत बोडके, आनंदा धनगर, महादेव गावडे यांच्यासह मल्हार सेनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।